महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकण्यात आला आणि या टाकलेल्या दरोड्यामध्ये एका ज्वेलर्सचं दुकान दरोड्यांनी संपूर्णपणे लुटलंय। राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। दरम्यान नवी मुंबईमधील खारघरमध्ये ज्वेलरीच्या दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आलाय। खारघर सेक्टर 35 येथील बीएम ज्वेलर्समध्ये रात्री 10 वाजता हा दरोडा टाकण्यात आलाय। या दरोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे हा दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीच्या धाकावर 3 दरोडेखोरांनी ज्वेलरचं दुकान लुटलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। या भीषण घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि चोरट्याने अगदी बिनधास्तपणे कोणत्याही भीतीविना हा दरोडा टाकलाय। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। फरार चोरट्यांचा शोध खारघर पोलीस घेत आहेत। दरोडेखोरांनी 2 राऊंड फायर देखील केल्याची माहिती आहे। चोरटे दरोडा टाकण्यासाठी बाईकवर आले, हेल्मेट घालून बीएम ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला आणि धाक दाखवून दरोडा टाकला। चोरट्यांनी दुकानात असलेले दागिने यावेळी लुटले। एकूण किती रुपयांचा माल त्यांनी लुटला हे अजून तरी समजलेलं नाही। दरोडा टाकल्यानंतर ते बाहेर उभे असलेले आपल्या बाईकवर बसले। यावेळी काहींनी त्यांचा पाठलाग केला। यावेळी त्यांनी 2 राऊंड फायरिंग केली, त्यामुळे लोकांनी त्यांचा पाठलाग करणं सोडून दिलं।